नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी रोहित किशोर मोरे, गजानन विद्यालय विनायक नगर सोलापूर आणि तुमच्या सर्वांचा आवडता लाडका विज्ञान विषय ऑनलाईन शिक्षक। आज आपण इयत्ता 8वीचा पाठ क्रमांक 3 बल व दाब या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहित असेलच की बल लावून काय काय काम करता येतं आपल्याला। बल लावून एखाद्या स्थिर वस्तूला आपल्याला गतिमान करता येतं। गतिमान वस्तूला आपण थांबवू शकतो किंवा एक समान एक सरळ रेषेत चाललेल्या वस्तूची आपण दिशा देखील बदलू शकतो। त्या राशीला आपण बल असे म्हणत असतो। या बलाच्या संदर्भात त्याचे काही प्रकार आणि दाब ही संकल्पना आपण या पहिल्या भागामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग अभ्यासूयात हा आपण पहिला भाग। आज आपण इयत्ता 8वीचा पाठ क्रमांक 3 बल व दाब अभ्यासणार आहोत। पुढे आठवा, बल म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, बल ही एक अशी भौतिक राशी आहे की ज्या भौतिक राशीचा उपयोग करून आपण एखाद्या गतिमान वस्तूला थांबवू शकतो, एखाद्या गतिमान वस्तूची आपण दिशा बदलू शकतो किंवा एखाद्या स्थिर वस्तूला आपण गतिमान सुद्धा करू शकतो, ही वस्तूचा आकार देखील बदलू शकतो। यालाच बल असं म्हटलं जातं। स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते। गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने पुढे जात राहते। हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम। न्यूटन जे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी गतिविषयक समीकरण, गतिविषयक नियम आपल्याला सांगितलेले होते। त्या नियमानुसार त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं होतं पहा, की बाबा एखादी वस्तू स्थिर आहे, स्थिर आहे म्हणजे एका जागेवर थांबलेली आहे। थांबलेली वस्तू एका जागेवर तशीच थांबते, ती स्वतःहून तिची जागा सोडेल का? नाही। जोपर्यंत त्या वस्तूवरती बाहेरून कोणतं तरी बल कार्यरत होत नाही, जोपर्यंत त्याला कोणीतरी स्वतः येऊन हलवत नाही, तोपर्यंत ती वस्तू स्वतःहून स्वतःची जागा सोडणार नाही। यालाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हटलं जातं। निरीक्षण करा पाहू विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इथे काही 3 चित्र दिलेले आहेत बघा। आकृती 3.1 व 3.2 याच्यामधील चित्रांचे निरीक्षण करा। 3.1 इथं दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, आणि 3.2 इथे खालच्या बाजूला आपल्याला हे पुस्तकात दिसत आहे। 3.1 मध्ये आपण बघतोय काय दिसतं आपल्याला, एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे, तो कारला काय करत आहे, धक्का मारत आहे। दुसरीकडे एक काय आहे, कुत्रा आहे, त्या कुत्र्याला त्या लहान मुलानं पकडलेला आहे त्या दोरीच्या माध्यमातून। आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगा आहे जो फुटबॉलला किक मारतो आहे, ठीक आहे। आणि इथे खाली 3.2च्या आकृत्यामध्ये दाखवलेले आहेत। पहिल्या आकृतीमध्ये सांगितलेलं आहे की बाबा एक लोहचुंबक आहे, नालाकृती, त्याला खिळे आकर्षून घेतो आहे। त्याच्यानंतर स्थितिक विद्युत बलाचं उदाहरण जे आपण इयत्ता 7वीत अभ्यासलं होतं ते इथं पुन्हा एकदा आपल्याला सांगितलेलं आहे। एक कंगवा आहे, तो कागदाचे लपटे काय करत आहे, आकर्षित करून घेत आहे। आणि त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये एक नारळ आहे जो झाडापासून निघालेला आहे आणि तो खालच्या दिशेला पडत असलेला आपल्याला दिसत आहे। मग हे तुम्हाला या 2 चित्रांमध्ये एक फरक दिसून येईल की या 3ही आकृत्यांमध्ये, वरच्या 3.1च्या 3 ज्या आकृत्या दिलेल्या त्या 3ही आकृत्यांमध्ये सुद्धा बल लावलेला आहे आणि 3.2च्या या 3 आकृत्यांमध्ये सुद्धा बल लावलेला आहे। तरी सुद्धा या 2 बलांमध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। या प्रत्येकामध्ये यानं बघा कारवर बल लावण्यासाठी कारला स्पर्श केला, मुलानं सुद्धा कुत्र्यावरती बल लावायचं म्हणून त्यानं या इथे चित्रात दिसतंय तुम्हाला दोरीवरती बल लावलेलं आहे। मुलानं सुद्धा फुटबॉल खेळत असताना फुटबॉलला बल लावला, म्हणजे प्रत्यक्ष इथे काय झालेलं होता, बल लावत असताना संपर्क झालेला होता। परंतु या चित्रामध्ये जर खालच्या आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बघचाल की बाबा लोहचुंबक असेल, लोहचुंबक खेळायला कुठल्याही प्रकारे स्पर्श न करता आकर्षित करून घेऊ शकतो। स्थितिक विद्युतचा आपण प्रयोग इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेला होता। त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की बाबा त्याच्यामध्ये सुद्धा कागदाचे लपटे काय होतात, त्या कंगव्याकडे आकर्षिले जातात। आणि पुढे शेवटची जी आकृती दिसते त्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसते की एक नारळ आहे, तो नारळ काय होतोय, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो जमिनीवरती खाली येऊन पडत आहे, बरोबर आहे? म्हणजे इथे आपल्याला बलाचे 2 प्रकार अभ्यासाला मिळतील। कोणते प्रकार? तर संपर्क बले व असंपर्क बले, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस। आकृती 3.1 मध्ये मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्यामुळे मोटार पुढील दिशेने ढकलली जाते। तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे व फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे। याच्यावरून काय कळते आपल्याला, 2 वस्तूंमधील आंतरक्रियेमधून वस्तूंवर बल प्रयुक्त होते। लक्षात घ्या, 2 वस्तूंमध्ये आंतरक्रिया इथे झालेली होती। भले मग ते कार व्यक्ती असेल, भले ते कुत्रा आणि तो मुलगा असेल, भले तो फुटबॉल असेल किंवा तो फुटबॉल खेळणारा मुलं असेल, प्रत्येक वेळेस दोघं जण आलेले होते याच्यामध्ये। आणि या आकृती 3.2 मध्ये जर बघितलं, चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व चिकटतात, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, अभ्यासलेलं पण आहे आपण याच्या संदर्भात, ठीक आहे। तसेच नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे
गुरुत्वीय बलामुळे वस्तू काय होत असतात, पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. लक्षात घ्या, कोणत्या बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात, गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे आकर्षित होतात. कंगव्यावर स्थितिक विद्युत प्रभार असल्याने व कपट्यांवर विरुद्ध प्रवर्तित भार असल्याकारणाने कंगवा व कागदाचे कपटे यांच्या स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे काय होतात, कंगव्याला चिकटलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे काय, हा प्रयोग आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेला मित्रांनो. काय केलेलं होतं आपण, तुम्ही वर्गामध्ये सुद्धा हा खेळ बऱ्याच वेळा खेळला असेल की कागदाचे बारीक तुकडे करतो आपण, खाली टाकतो, एक कंगवा घेतो, प्लास्टिकचा कंगवा, तो आपल्या डोक्यावर घासतो. बरोबर नाही, घर्षणामुळे काय होतं, त्याच्यामध्ये स्थितिक विद्युत बल निर्माण होतं आणि त्या बला लक्षात घ्या, कंगव्यावर असणारं प्रभार आणि कागदावर असणारा विद्युत प्रभार हे दोन्हीही विरोधी असतात आणि ते दोन्हीही विरोधी असल्या कारणाने ते काय करतात, एकमेकांना आकर्षून घेतात. एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या तुम्ही की सजातीय ध्रुव जर असले असते तर त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण असलं असतं. म्हणजे काय, तर ते एकमेकांना लांब ढकलले असते. इथे विजातीय ध्रुव आहेत, एक धन असेल तर एक ऋण असेल. विजातीय ध्रुव असल्या कारणाने यांच्यामध्ये काय असतं, आकर्षण असतं आणि कागदाचे लपटे काय केले जाणार आहेत, त्या कंगव्याकडे आकर्षले जाणार आहेत. आकृती 3.1 मध्ये इथे पहा, आकृती 3.1 मध्ये वस्तू एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे आणि किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्क बलामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते. अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. हे बघा, ही संपर्क बलाची काय आहे, व्याख्या आहे. इथे काय झालेलं आहे, काय सांगितलं त्यांनी, एकमेकांशी असलेला थेट संपर्क किंवा एका वस्तूमार्फत आलेला संपर्क. थोडक्यात काय, संपर्क झाला पाहिजे, मग तो थेट संपर्क येईल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूमार्फत संपर्क येईल. अशा संपर्कात आलेल्या वस्तूंना जर उपयोग करून जर बल लावलं जात असेल तर अशा वेळेस त्या बलांना संपर्क बले असं म्हटलं जात असतं. आकृती 3.2 मध्ये वस्तूमध्ये संपर्क नसला तरी सुद्धा त्या दोन वस्तूमध्ये बल प्रयुक्त होत असताना आपल्याला दिसलं. तिन्ही आकृतीमध्ये, भले मग ते लोहचुंबक असेल, ते कंगवा कागदाचे लपटे असतील किंवा नारळ खाली पडलेला असेल, तिघांमध्ये सुद्धा कुठेही स्पर्श झाला नाही, कुठेही स्पर्श न होता सुद्धा त्याच्यामध्ये बल लावला गेला. तर अशा वेळेस त्या बलांना असंपर्क बले असं म्हणतात. म्हणजे बलांचे प्रकार दोन कळालेत तुम्हाला, संपर्क बले मुख्य प्रकार आणि असंपर्क बले हे त्याचे दोन मुख्य प्रकार. संपर्क बले जिथे प्रत्यक्ष वस्तूच्या संपर्कात येऊन बल लावला जातो किंवा कुठली तरी वस्तूच्या उपयोगात संपर्कात येऊन त्याच्यावरती बल लावला जातो. आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे असंपर्क बल, याच्यामध्ये वस्तूच्या कुठल्याही थेट संपर्कात न येता तरी सुद्धा त्याच्यावरती बल काय केला जातो, प्रयुक्त केला जात असतो. आता बलाचे प्रकार आपण इयत्ता 6वी मध्ये अभ्यासलेले होते पोरांनो. स्नायुबल, बरोबर आहे की नाही. स्नायुबल हे संपर्क बलाचे उदाहरण आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू उचलायची, एखादी खाली पडलेला चेंडू उचलायचा असेल, पेन्सिल उचलायची असेल, झाडू उचलायचं असेल, दगड उचलायचं असेल, या प्रत्येक वेळेस आपण काय करतो, आपल्या स्नायूंचा बल उपयोगात आणत असतो, बरोबर आहे की नाही. येथे काय केलं जातं, आपल्या स्नायूंच्या मदतीनं काय केलं जात असतं, बल लावलं जात असतं. मग इथे स्नायुबल, मला सांगा, आपण असं जादू करून नुसतं असं हात केले, ते चित्रपटांमध्ये दाखवलं, ते आपल्याकडे आपोआप येतं का लगेचच? नाही. आपल्याला काय करावं लागतं, प्रत्यक्ष त्या वस्तूला जाऊन पकडावं लागतं आणि उचलावं लागतं, बरोबर आहे. म्हणजे त्या वस्तूशी आपल्याला काय करावं लागतो, संपर्क आणावा लागतो. थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, स्नायुबल हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, संपर्क बलाचाच प्रकार आहे, बरोबर आहे. ढकलणे, ओढणे अशा कित्येक क्रियांमधून हे प्रयुक्त होत असतं. या उलट जर बघायला गेलं तर चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी काही बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होत असतात. म्हणून ज्या अर्थी हे संपर्क घडवून आणत नाहीत त्या अर्थी त्यांना आपण काय म्हणत असतो, असंपर्क बले असं त्यांना म्हणत असतो. आता इथे पुढे एक उदाहरण सांगतात बघा आपल्याला. एखादा चेंडू टेबलावर ठेवलेला आहे आणि त्यास हलकासा धक्का मारला तर तो पुढे जाऊन हळूहळू संत होत जातो व थांबतो. आपोआप कसं काय थांबला? चेंडूला आपण न्यूटनचा पहिला नियम आपण मागाशीच वाचला होता की कुठलीही वस्तू स्वतःहून तर थांबणार नाही, बरोबर आहे. पण थोड्या वेळात थोडं अंतर पुढे जाते आणि थांबते. असं कसं काय झालं? बघा आपल्याला खाली काय सांगतात. सपाट रस्त्यावर पळणारी मोटर गाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन मग थांबते. असं आहे का लगेचच गाडी बंद केली लगेचच थांबेल? याचं एक आणखीन एक उदाहरण सांगता येईल. आपल्या घरामध्ये जो एक पंखा असतो बघा, पंख्याचं बटन बंद केलं की लगेचच तो थांबतो का? नाही. इथे बघा, टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यामधील घर्षण बलामुळे हे थांबतं. लक्षात घ्या. पुढे जर गरंगळत जाणारा चेंडू थांबला कसं काय? त्याच्यावरती कोणतं बल प्रयुक्त केलं? शास्त्रज्ञ न्यूटन यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये की कुठल्याही बल लावल्याशिवाय वस्तू आपोआप तर थांबू शकत नाही. मग इथे गरंगळत जाणारी वस्तू थांबली कसं काय? त्याला कोणत्या बलाने थांबवलं? तर त्या वस्तूला
त्या वस्तू, चेंडू आणि जमीन यांच्यामध्ये असणाऱ्या घर्षण बलाने थांबवलेलं होतं, लक्षात घ्या. जर घर्षण बल नसले असते तर न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार ही वस्तू गतिमानच राहिली असती, लक्षात घ्या. जर घर्षणच होत नाही, एकदम स्मूथ सरफेस असेल, एकदम गुळगुळीत पृष्ठभाग असेल, तर अशावरती ती वस्तू थांबू शकेल का? नाही, ती तशीच पुढे सरकत राहील, तशीच पुढे सरकत राहील न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण जमीन मागे ढकलत असतो, लक्षात घ्या. आपण जेव्हा चालतो, आपण चालत असतो तेव्हा आपले पाय पडतात आणि पायाने आपण काय करतो, जमीन मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. जमीन तर आपण मागे ढकलू शकत नाही. परिणाम काय होतो, आपण काय होतो, त्याच्या पुढे सरकत असतो. घर्षण नसेल तर आपण घसरू पडू व चालू सुद्धा शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते बरं का मुलांनो, लक्षात घ्या. ज्या ज्या वस्तू गतिमान आहेत त्या सर्व गतिमान वस्तूवरती आपल्याला हे घर्षण बल प्रयुक्त केलेलं दिसून येणार आहे. आणि या घर्षण बलाची दिशा कुठे असते? घर्षण बलाची दिशा ही नेमकी गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते. जर गती पुढच्या दिशेने असेल तर घर्षण मागच्या दिशेने असेल. जर गती उजव्या बाजूने असेल तर घर्षण बल डाव्या बाजूने असेल. म्हणजे ज्या दिशेने गती आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हा घर्षण बल काम करत असतो. रस्त्यातील केळीच्या सालीवरून घसरायला होते हे तुम्ही पाहिले असेलच. तसेच चिखलामुळे सुद्धा घसरायला होते. हे असं का घडतं? केळीच्या साळीवरून घसरून पडणे किंवा चिखलामुळे घसरून पडणे असं का होतं? तर या दोनही वेळेस काय होत असतं माहितीये का? या दोनही वेळेस घर्षण बल खूप कमी होतं. काय म्हणतात त्याला, केळी असेल किंवा चिखल असेल, दोन्ही वेळेस घर्षण बल कमी होतं. आणि घर्षण बल कमी झाल्या कारणामुळे आपल्याला काय होतं, तिथं घसरून पडतो किंवा घर्षण कमी झाल्या कारणाने आपण एका जागेवर नीट उभारू शकत नाही. ओके, चला आता आपण बघितलं की घर्षण बल नसल्यामुळं काय होतं त्याच्या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. चला बघू, जरा डोके चालवा. संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची काही आणखीन उदाहरणांची तुम्ही यादी करायची बरं का. आता आपण संपर्क बल आणि असंपर्क बल म्हणजे काय हे आपण अत्यंत डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे विद्यार्थ्यांनो. मग तुम्हाला वाटत असणारे काही संपर्क बल आणि असंपर्क बल यांच्या उदाहरणांची यादी तुम्ही तयार करायची आणि एक उदाहरण तयार करून त्याच्यासमोर काय करायचं आहे, एक तक्ता तयार करून ते बल संपर्क बल आहे का असंपर्क बल आहे हे त्याच्यासमोर लिहायचं आहे. ठीक आहे, करून पहा. आपल्याला एक छोटासा प्रयोग सांगता तिथं आपल्याला करण्यासाठी काय काय सांगितलंय बघा त्यांनी. त्यासाठी एक प्लास्टिकच्या दोन लहान चौकोनी आकाराच्या बाटल्या घ्या, चौकोनी आकाराच्या. त्यांची झाकणे काय करा, घट्ट बसवा. दोन्ही बाटल्यांवर दोन लहान चुंबक पट्ट्या ठेवा व त्या चिकटपट्टीच्या साह्याने नीट बसवा. तुम्हाला शेजारी आकृती दिसते का बाळांनो? काय केलेलं दिसतं तुम्हाला आकृतीमध्ये? एक मोठा टब आहे. त्या मोठ्या टबामध्ये दोन प्लास्टिकच्या बाटल्या आहेत. त्याच्यावरती काय केलेलं, दोन चुंबक लावलेले आहेत, बरं आहे की नाही? आणि चुंबक लावत असताना ते चुंबक त्यांना चिकटपट्टीने चिकटवून ठेवलेले आहेत. एका मोठ्या प्लास्टिक ट्रेमध्ये पाणी भरून या बाटल्या चुंबकाच्या वरच्या बाजूस येतील अशा पद्धतीने तरंगत सोडा. एक बाटली दुसऱ्या नळीच्या जवळ न्या. चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण असल्याकारणाने एका बाटलीवरील चुंबक पट्टीचा उत्तर ध्रुव व दुसऱ्या चुंबक पट्टीचा दक्षिण ध्रुवानजीक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागतील. लक्षात घ्या, इथं चित्रामध्ये आपल्याला आकृतीमध्ये बाजूला दाखवलेले बघा, एस आणि एन असे दोन मुद्दे लिहिलेले आपल्याला दिसले. एस म्हणजे साऊथ दक्षिण ध्रुव आणि एन म्हणजे नॉर्थ उत्तर ध्रुव या अर्थाने ते वापरलेले. मला सांगा, दोन बाटलीचे इथं उत्तर ध्रुव आहे, इथं दक्षिण ध्रुव आहे, बरोबर आहे की नाही? या दोन, मग हे विजातीय ध्रुव झाले. आपण चर्चा करत असताना धड्याच्या सुरुवातीला सुद्धा बघितलं की विजातीय ध्रुवांमध्ये काय असतं, आकर्षण असतं. त्यामुळे या दोन्ही ज्या बाटल्या आहेत त्या एकमेकांच्या जवळ सरकणार आहेत. या दोन्ही बाटल्या एकमेकांच्या काय होणार आहेत, जवळ. का बरं जवळ सरकल्या? कारण विरुद्ध ध्रुव असल्या कारणाने त्यांनी एकमेकांमध्ये आकर्षण झालं. जर बाटल्यांची दिशा बदलली, आपण याच बाटलीचं टोक बदललं, जर दोन सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आले, दोन सजातीय ध्रुव जर एकमेकांच्या जवळ आले तर ते एकमेकांना प्रतिकर्षित करतात. प्रतिकर्षित म्हणजे एकमेकांना ते काय करतात, लांब ढकलतात, दूर सारत असतात. त्यांना प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसून येतात. याचा अर्थ दोन्हीमध्ये चुंबकीय असंपर्क बल कार्यरत आहे. दोन्ही वेळेस आपण बघितलं त्याची दिशा बदलून किंवा दिशा तीच ठेवून दोन्ही वेळेस बाटल्यांची हालचाल दिसून आली, पण याच्यामध्ये बल लावला सुद्धा गेला. पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क केला होता का? तर नाही. म्हणजे असंपर्क बल, चुंबकीय बलाला आपण असंपर्क बल असं म्हणू शकतो, गुरुत्वीय बलाला आपण असंपर्कीय बल म्हणू शकतो, स्थितिक विद्युत बलाला सुद्धा आपण असंपर्कीय बल असं म्हणू शकतो. ठीक आहे, जरा डोके चालवा पाहू. स्थितिक विद्युत बल आणि तुम्ही मागील इयत्तेत शिकलेला आहात. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग करा? तोच आपला प्रयोग. कागदाचे बारीक लपटे करून टाकायचे, कंगवा घ्यायचा डोक्यावर आणि तो आपण धरायचा.
तो त्याला संपर्क न करता सुद्धा तो कागदाला आकर्षित करून घेईल. इथे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की बाबा हा कसला आहे, असंपर्क बल आहे. चला मग आता प्रत्यक्ष बल प्रयुक्त करत असताना संपर्क होतो का नाही, वस्तूशी संपर्क होत असतो का नाही, याच्यावर आधारित आपण काय केलेले आहेत, बलाचे दोन प्रकार अभ्यासले, संपर्क बल आणि असंपर्क बल. आता बलाचे आणखीन दोन प्रकार इथे आपल्याला अभ्यासायचे आहेत, संतुलित आणि असंतुलित बले, बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. याच्यासाठी एक छोटासा आहे समजून घेण्यासाठी, हा संतुलित आणि असंतुलित बले काय, याच्यासाठी काय करायचं, एक छोटासा प्रयोग, एक कृती करायची आहे आपल्याला. शेजारी चित्रात दिसतंय का तुम्हाला, काय दिसतंय त्याच्यामध्ये, तुम्हाला काय दिसतंय, खोका घेतलेला आहे. एक काय घेतलेलं आहे इथं, खोकं घेतलेलं आहे. खोक्याला काय केलेलं आहे, दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि दोरी बांधून ती एका टेबलावर ठेवलेलं आहे खोकं, आणि त्याला त्यात दोरीला काय केलेलं आहे की एक तराजू बांधलेला आहे, तराजूमध्ये वजन ठेवलेलं आहे. बघा आता पुस्तकात काय सांगतात त्याच्या संदर्भातली माहिती बघू आपण. पुट्ट्याचे खोके घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृती 3.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा. ठेवलं, ओके. त्या आकृतीत दाखवल्या पद्धतीने ते ठेवायचं. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूकडे खाली घ्या. त्यांच्या टोकांना समान वस्तुमानाची पारडी बांधा. दोघांकडेच वस्तुमान कसं असलं पाहिजे, समान असलं पाहिजे बरं का, कमी जास्त करायचं नाही. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाचे वस्तू किंवा वजने ठेवा. एकच वस्तुमान ठेवले. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे तुम्हाला आता परिणाम काय होईल, दोन्हीकडे समान बल आहे, बरोबर आहे की नाही. वजन हे एक प्रकारचं बल असतं, ह्याच्या संदर्भातला आपण अभ्यास या अगोदरच्या इयत्तेमध्ये केलेला आहे. इथे काय केलेलं आहे, इथे आकृतीमध्ये बघा दोन्हीकडे समान बल आहे, दोन्हीकडे वजन वस्तुमान समान आहे ना, दोन्हीकडे ज्या अर्थी वस्तुमान समान आहे त्या अर्थी दोघांकडे लावलं गेलेलं बल समान आहे. आणि दोघांचं बल समान असल्या कारणामुळे त्या बॉक्सला काय झालं का वरच्या, काहीच झालेलं नाही. ते खोकं आहे तसंच तिथं थांबलेलं आहे. याचा अर्थ काय झालेलं, इथं बल लावला गेला नव्हता का, मग बाळांनो मला तुम्ही सांगा. तर लावला गेला होता. कोणी लावला तो बल, त्याच्यामध्ये असणाऱ्या या वस्तुमानाने बल लावला होता. या वस्तूला इकडे लावला, या वस्तूने इकडे बल लावला, बरोबर आहे की नाही. मग या दोघांनी बल लावून सुद्धा त्याच्यामध्ये हालचाल झालेली दिसून आली का, नाही दिसून आली, बरोबर आहे की नाही. आता आणखी काय करायचं सांगतो बघा. एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाची वस्तू ठेवल्यास खोके त्या पारड्याच्या दिशेने काय दिसेल, आपल्याला सरकू लागलेले दिसणार आहे, बरोबर आहे की नाही. जिथे आपण जास्त वजन ठेवू, जिथे आपण जास्त वस्तुमान ठेवू त्या दिशेने खोकं सरकेल, बरोबर आहे का. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यावर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. असं काय झालं बघा, आता याच्या मागची शास्त्रीय भूमिका इथं आपल्याला स्पष्ट करून दिलेली आहे. जेव्हा दोन्हीकडे वस्तुमान समान होतं याचा अर्थ त्या दोघांकडे लावलं गेलेलं त्या दोन्ही पारड्यांवर कार्यरत असणारं गुरुत्वीय बल सुद्धा कसं होतं, समानच होतं. म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात. समान गुरुत्वीय बल होतं. यावेळेस दोन्हीकडे जर लावले गेलेले बल हे समान असेल पण त्यांची दिशा विरुद्ध असेल, असे बल ज्यांचे परिमाण सारखं आहे परंतु दिशा वेगवेगळी आहे, अशा बलांना आपण काय म्हणणार आहोत विद्यार्थ्यांनो, संतुलित बले असं आपण त्यांना म्हणणार आहोत. ते विरुद्ध दिशा असल्यामुळे त्यांचे परिणामी बल किती झाले, 0 होते. आणि खोके हलत सुद्धा नाही. आता परिणामी बल, एकूण बल 0 झालं, त्याच्यामुळे खोका हललं का नाही. या उलट जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते. खोक्याला दोन्ही बाजूला असमान बले लावल्या कारणाने असंतुलित बल कार्य होते व त्याची परिणिती खोक्याला गती मिळण्यास होते. बघा लक्षात घ्या. म्हणजे या प्रयोगामधून एक गोष्ट कळली का आपल्याला, एखाद्या वस्तूला जर आपल्याला गतिमान करायचं असेल, तर त्या वस्तूवरती संतुलित बल लावून चालणार नाही. तिथे आपल्याला असंतुलित बल लावणार आहे. कारण संतुलित बल काय असतात, त्यांचे परिमाण जरी सारखे असले तरी त्यांच्या दिशा विरुद्ध असतात आणि त्यांचा एकत्रित बल जे होतं ते 0 इतकंच होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे बदल झालेले दिसून येत नाही किंवा वस्तू गतिमान सुद्धा होत नाही. परंतु एखादी वस्तू जर एका जागेवरून हलवायची असेल तर त्याच्यावर आपल्याला संतुलित नव्हे तर असंतुलित म्हणजे कमी जास्त असणारं बल आपण तिथे लावू शकतो. रस्सीखेच खेळणारी मुले पाहिलेत का हो तुम्ही, रस्सीखेच खेळणारी मुले, तुम्ही सुद्धा खेळ खेळला असेलच की तो, बरोबर आहे की नाही. काय आहे रस्सीखेचामध्ये, मुले आपल्या आपल्या दिशेने दोर ओढत असतात. दोन्ही बाजूनी रस्सीखेच म्हणजे ओढ, म्हणजे बल असेल तर दोर हलत नाही. एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो, म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात. ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने काय होतो, दोर. मी तुम्हाला एक छोटस चित्र दाखवतो मुलांना, तुम्ही बघा इथे काय दिसतंय या चित्रामध्ये तुम्हाला. इथे रस्सीखेच हा खेळ चालू आहे. इकडे सुद्धा 4 व्यक्ती आहेत, इकडे सुद्धा 4 व्यक्ती आहेत, बरोबर की नाही. म्हणजे इथे दोघांमध्ये बल कसं आहे, समान आहे,
दोघांकडून लावलं गेलेलं बल कसं आहे, समान आहे, परंतु दिशा वेगळी आहे. इकडचे जे तुमच्या डाव्या हाताकडचे आहेत, बरोबर आहे की नाही, डाव्या हाताकडचे त्यांना डावीकडे खेचतात, उजव्या हाताकडचे त्यांना उजवीकडे खेचतात. लक्षात घ्या, बल तेवढंच आहे पण दिशा विरुद्ध आहेत. अशा बलाला आपण काय म्हणतो, संतुलित बल. हे अशा बलांना काय म्हणतो, संतुलित बल. याचा परिणाम होणार आहे का, रस्सी कुणाकडे जाणार आहे का, नाही, रस्सी आहे तशीच राहील, मध्येच राहील तिथे. परंतु जर समजा चुकून या एखाद्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कुठेही एखादा व्यक्ती वाढला तर त्याचं बल काय होतं, वाढतं. एका बाजूचं बल काय होतं, वाढतं. आणि बल वाढलं म्हणजे एक बाजूचं बल कमी, एक बाजूचं बल जास्त, अशा बलांना आपण असंतुलित म्हणतो. मग जिकडे बल जास्त आहे, जिकडे बल जास्त आहे तिकडच्या दिशेला आपल्याला ही दोरी गेलेली दिसून येते. आणखीन एक उदाहरण सांगतात बघा आपल्याला. धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवरून सरकवताना, धान्याने भरलेला एक मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणे सोपे जाते. याचा अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा या उदाहरणावरून आपल्याला काय समजतं. तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण बघतो की बाबा एखादा डबा आहे त्याला ढकलतोय आपण, एकट्यानं ढकलण्यापेक्षा दोघांनी ढकलले तर त्याचा परिणाम चांगला दिसतो किंवा आपल्याला ढकलणं सुद्धा काय होतं, सोपं जातं. का, असंतुलित बल. पुन्हा एकदा एकाच दिशेने लावली गेली, बरं का, बरं इथं बिल लक्षात घ्या, इथे काय केली गेली, असंतुलित बले एकाच दिशेने लावली गेली. परिणाम काय झाला तर आपल्याला त्याचं वजन जास्त जाणवलं नाही, सहज पटकन आपण त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. पुढच्या पानावर आपल्याला काय माहिती देतात बघा. इथे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने, बघा काय सांगतोय मी तुम्हाला, इथे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल प्रयुक्त होते. आता जो हा आपण मगाशी बघितला ना, एकट्यानं बल डबा ढकलण्यापेक्षा दोघांनी ढकलला बल, बरोबर, दोघांनी डबा ढकलला म्हणजे एकट्याचं बल, एकूण बल काय झालं, त्या दोघांच्या बला इतकं बल म्हणजे हे एकूण बल. समजा ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि बी नावाचा एक व्यक्ती आहे, हे दोघं काय करतात, डबा ढकलत आहेत, बरोबर की नाही. एकूण बल किती असणार आहे, तर ए आणि बी या दोघांच्या बलाच्या बेरजे इतकं एकूण बल असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्यांच्या फरका इतके बल मात्र काय होते, प्रयुक्त होतात. आता समजा हाच आपण एक थोडंसं उदाहरण बदलून बघूयात. आपण इथं पुस्तकाच्या बाहेरचं एक उदाहरण बघूयात. आपण एक वस्तू आहे, रस्सी खेच आहे आपण असं समजूयात. रस्सी खेचच मगाशीच उदाहरण घेऊयात. पुन्हा एकदा आम्ही त्या चित्राकडे येतो. इथे टीम ए आहे आणि टीम बी आहे. टीम ए मध्ये पण 4 आहेत, टीम बी मध्ये आपण आता इथं 4 दिसतात पण आपण समजूया तिथे 5 व्यक्ती आहेत. मग एकूण बल किती असणार आहे, 4 आणि 5 यांच्यापेक्षा मग एकूण बल किती असणार आहे, तर त्या दोघांच्या बलाच्या फरका इतकं बल असणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जर दिशा सारखी असेल तर एकूण बल एफ, बलाला शॉर्ट मध्ये आपण एफ असं म्हणणार आहोत, एफ बरोबर F1 अधिक F2 असेल. आणि जर दोन विरुद्ध दिशेने लावला गेला असेल तर तो मात्र त्यांच्या वजाबाकी इतका म्हणजे F बरोबर F1 वजा F2 इतकं बल त्याच्यावरती लावलं जाणार आहे. ओके, हे दोन मुद्दे कळालेत मुलांना तुम्हाला. बल हे परिमाण व दिशा यांमध्ये व्यक्त केले जाते. तर बल ही सदिश राशी आहे, परिमाण आणि दिशा दोन्हीही लागतात त्याला, म्हणूनच अशांना आपण काय म्हणत असतो, सदिश राशी. सदिश राशी म्हणजे अशा राशी ज्यांना परिमाण आणि दिशा दोन्हीही लागतात, बरोबर आहे की नाही, त्यांना आपण सदिश राशी म्हणत असतो. बलाला हे दोन्ही लागतात त्यामुळे त्यांना सदिशच म्हणायचं आपण. अदिश राशीला फक्त परिमाण लागतं, त्यांना दिशेची गरज भासत नाही. याचा अर्थ अजून एक होतो विद्यार्थ्यांनो, दिशा बदलली तरी सुद्धा बल बदलतो. ज्या अर्थी तो सदिश राशी आहे त्या अर्थी दिशा बदलली की तरी सुद्धा आपल्याला बलामध्ये बदल झालेला दिसून येत असतो. इथे काय सांगतात बघा, बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल दिशा बदलते, त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते आणि बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. आपण धड्याच्या सुरुवातीलाच हे स्पष्टीकरण अभ्यासलं होतं की बलामुळे आपल्याला काय काय करता येऊ शकतं. बलामुळे आपण स्थिर वस्तूला गती देऊ शकतो, गतिमान वस्तूची चाल बदलू शकतो, गतिमान वस्तूची दिशा सुद्धा बदलू शकतो, गतिमान वस्तू थांबवू सुद्धा शकतो आणि एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाचीच आवश्यकता असते. आता कणिक मळताना तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरामध्ये आई आपली काय करत असते, कणिक मळत असते, बरोबर आहे की नाही. कणिक मळत असताना कणकेच्या गोळ्याला बल लावले की त्याचा काय होतो, आकार बदलतो. जसा आपण बल लावतो तसा त्याचा आकार होतो, बरोबर आहे की नाही. आपली आई बघा ना, तर त्या पहिल्यांदा गोळा असतो, त्या गोळ्यावरती आपण लाटण्यानं काय करतो, बल लावतो. बल लावले की त्या गोळ्यापासून काय होते, आपली चपाती तयार होते, बरोबर आहे की नाही. किंवा आणखीन एक उदाहरण दिले बघा त्यांनी, कुंभार मडक्याला आकार देत असताना विशिष्ट दिशेने बल लावत असतो. एक कुंभाराचं पण चित्र बघूयात आपण, एक छोटंसं बघा काय दिलेलं आहे.
इथे तुम्हाला चित्रात दिसतंय का, एक कुंभार काका आहेत, बरोबर आहे की नाही. ते काय करत आहेत, त्यांच्या चाकावरती मातीचा गोळा ठेवलेला आहे आणि ते काय करत आहेत, त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काय करत हाताने काय करू लागलेले आहेत, तर त्यांना एका विशिष्ट दिशेने बल लावत आहेत आणि त्या बल लावल्यामुळे काय होतंय, त्या चिखलाला एक योग्य असा आकार प्राप्त होतो आहे. तो आकार प्राप्त होण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, बलच प्राप्त करावं लागतं. या चित्रामधून तुम्हाला कळालेलं असेल. रबराचं सुद्धा तसंच असतं की रबर बँड ताणले की ते प्रसरण पावते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतात जिथे बल लावल्यामुळे वस्तूचे आकार बदलतात, दिशा बदलतात, गती बदलते, चाल बदलते, बऱ्याच गोष्टी होतात. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील, हे इकडे बघा काय सांगतात आपल्याला इथे, एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्या प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. निव्वळ बला म्हणजे त्या दोघांच्या बेरजे इतका असतो. जर एकाच दिशेने लावले तर बेरजे इतका, जर दोन वेगळ्या वेगळ्या दिशेने लावलं तर त्यांच्या फरक म्हणजे वजाबाकी इतका काय केला जात असतो, त्याच्यावरती बल लावला जात असतो. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला बलाच्या संदर्भातली तर गोष्टी कळालेल्या आहेत. ठीक आहे, मग आपण आतापर्यंत बला संदर्भातली माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊयात जडत्व म्हणजे नेमकं काय आहे. जडत्व, इनर्शिया. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले आहे. बलाशिवाय वस्तू ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती देखील दाखवतात. आपण आता याचे उदाहरण बघूयात. बलच लावलं नाही तर वस्तू तशाच राहतात, त्या स्वतःहून त्याची प्रवृत्ती बदलत नाही. याच्या संदर्भातला एक प्रयोग बरं का. एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, करून घ्या. एक कृती आहे बा, तुम्ही प्रत्यक्ष स्वतः घरात ही करून बघायची बरं का कृती बाळांनो. ओके, एक काचेच्या पेल्यावर एक पोस्टकार्ड ठेवा किंवा एक कार्डशीट ठेवा. कार्डशीटचा तुकडा असेल किंवा पुठ्ठा ठेवा. काय करायचं बरं का, त्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवा आणि आता काय करायचं माहिती का, त्या पोस्टकार्डला जोरात टिचकी मारायची. काय होईल, काय होईल, काच आहे, ग्लास आहे, ग्लासच्यावर तो पोस्टकार्ड आहे, पोस्टकार्डवर 5 रुपयाचं नाणं जोरात मारल्यानंतर पोस्टकार्ड असं मारल्यानंतर पोस्टकार्ड उडून पुढे पडेल, परंतु त्याच्यावर असणारं जे 5 रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते 5 रुपयाचं नाणं मात्र कुठेही न जाता तिथेच खाली त्या ग्लासामध्ये पडेल. ठीक आहे, असं का घडलं, याच्या मागचं कारण काय आहे. जडत्व याच्या बाबतीत कारणीभूत असणाऱ्या महत्वाची गोष्ट आहे. जडत्व म्हणजे काय आपण बघूयात. त्याच्यापूर्वी अजून एक कृती सांगितलेली आहे बघा तुम्हाला. एक लोखंडी स्टँडला दोरा घ्या. एका लोखंडी स्टँडला दोरा 1च्या साहाय्याने एक अर्धा किलोग्रामचं वस्तू काय करायचं, वस्तूला लटकवायचं. त्या वस्तूला दुसरा दोरा 2 बांधून लटकवत ठेवा. एक दोरा आहे, पहिल्यांदा दोरा बांधून ठेवलाय, दोराला त्या वजनाला बांधलाय. आता दुसरा काय करा, दुसरा सुद्धा एक दोरा बांधा आणि त्याला लटकवत ठेवा. आता दोरा 2ला झटका देऊन तो खाली ओढण्याचा प्रयत्न करा. कुणाला, दोरा 2ला झटका मारा. दोरा 2 तुटेल, दोरा 2 तुटेल, पण वस्तुमान खाली नाही पडलं का हो. दोरा 2 तुटल्यामुळे वस्तुमान का खाली पडलं बघा. याच्या मागची कारण आपल्याला बघायची आहेत. जड वस्तुमान हलत नाही, जड वस्तुमान हलत नाही. आता दोरा हळूहळू खाली ओढा. दोरा 1 सुद्धा आपल्याला काय, दोरा 2 काय करा, हळूहळू तोही खाली ओढा. तुम्हाला दोरा 1 सुद्धा तुटलेला दिसणार आहे. आता याच्या मागचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये असलेलं वस्तुमानामुळे झालेलं ताण जो निर्माण झाला होता त्याच्यामुळे झालं. नेहमी लक्षात ठेवा, वस्तू ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणजे काय, वस्तू ज्या गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती असते, कुठलीही वस्तू असेल बरं का. आता उदाहरणार्थ आपण बघूयात सायकल एकाच जागेवर थांबली तर तिला तसंच थांबायचं, स्थिरच जागेवर थांबायचं आहे. सायकल स्वतःहून जागा सोडेल का, नाही. कधी बल सोडेल मग स्वतःहून जागा, जेव्हा आपण त्याच्यावरती एखादं बाह्य असंतुलित बल लावतो तेव्हाच ती वस्तू काय करेल, स्वतःहून स्वतःची जागा सोडेल. जोपर्यंत बल लावलं जात नाही तोपर्यंत ती स्वतःची स्थिती सोडतात का, नाही. पुढे एक उदाहरण सांगतात बघा. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू सुद्धा काय राहते, गतिमानच राहते. आपल्या घरातलंच उदाहरण घ्या बघा. पंखा चालू असेल आणि तुम्ही काय केलं, बटन बंद केलं पंख्याचं. काय होईल, बटन बंद केल्यानंतर थोडा वेळ पंखा बघून थोड्या वेळाने थांबेल, लगेचच थांबेल का, नाही. याचा अर्थ काय, ती गतिमान वस्तू होती, तिला गतीमध्येच थांबायचं होतं. मग थांबली कसं काय, आपोआप घर्षण बलामुळे. आपण वरती त्याच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे. चला पुढचा एक बीट बघूयात आपण आता, तो म्हणजे दाब. दाब म्हणजे नेमकं काय आहे. दाब बघण्यापूर्वी आपल्याला इथं जडत्वाचे प्रकार दिलेले आहेत बघा, ते आपण बघूयात. एकूण 3 प्रकार आपल्याला जडत्वाचे देण्यात आलेले आहेत. विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व.
हे पहिल्यांदा आपण अभ्यासूया. काय सांगतात बघा, विरामावस्थेतील जडत्व. विरामावस्था म्हणजे काय, एखादी वस्तू जर स्थिर असेल तर तिला स्थिरच राहावं असं वाटतं, स्वतःहून ती गतिमान होत नाही, याला म्हणतात विरामावस्थेचं जडत्व. उदाहरण आपल्याला सांगतात बघा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, विराम अवस्थेचे जडत्व. स्वतःहून जागा बदलणं नाही, त्याला काय म्हणायचं, विराम अवस्थेचं जडत्व. उदाहरणार्थ म्हणजे काय, आता आपण समजा बसमध्ये बसलेले आहात तुम्ही, बरोबर की नाही, बसमध्ये बसलेले आहात, अजून बस चालू व्हायचे आणि बस काय चालू झाली, अचानक चालू झाली आणि बसने पटकन गिअर टाकला, पुढे गेली. बस पुढे जाते, पण आपण कुठल्या दिशेने सरकतो विद्यार्थी, मागच्या दिशेने सरकतो थोडंसं, बरोबर की नाही. प्रवासी मागच्या दिशेने फेकले गेले. का, याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं कारण आपल्या शरीरामध्ये असणारं जडत्व. आपलं शरीर कसं होतं, स्थिर होतं. स्थिर असल्या कारणाने ते आपल्या वस्तूला आपल्या शरीराला एकाच जागेवर स्थिरच राहावं असं वाटत होतं. परंतु बस अचानकपणे पुढे सरकल्या कारणाने आपण मागच्या बाजूला पडलो गेलो, बरोबर, झटका बसला आपल्याला. अशा प्रकारे स्थिर वस्तू स्थिरच राहतात, याला आपण म्हणतात विरामावस्थेतील जडत्व. त्याच्यानंतर आहे आपल्याला गतीचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, त्याला काय म्हणतात, गतीचे जडत्व म्हणतात. मगाशी मी पंख्याचं उदाहरण सांगितलेलं होतं, ते याचंच उदाहरण आहे, गतीचे जडत्वाचं आहे. किंवा बस चालू असताना अचानक ब्रेक लावला तर आपण पुढच्या दिशेने पडतो. का, गतीचं जडत्व, कारण गतिमान आहे. ब्रेक लावल्यामुळे बस थांबली, आपण थांबलो होतो का, आपल्या शरीरामध्ये जडत्व होतो, त्या जडत्वामुळे आपण पुढे सरकलो गेलो. पंखा सुद्धा आपोआप थांबला, थोड्या वेळानं थांबला, याला काय म्हणायचं, गतीचं जडत्व. आणि शेवटचा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे दिशेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाहीत, स्वतःची दिशा बदलता येत नाही त्यांना, याला दिशेचे जडत्व असं म्हणतात. म्हणजे दिशा न बदलणे याला दिशेचे जडत्व असं म्हणतात. उदाहरण, एका सरळ रेषेत वाहन चाललं असेल तर त्याला अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. तुम्ही सहलीला वगैरे गेला असाल किंवा घाटांमध्ये अशी एसटी वळत असताना बस ज्या दिशेला वळते त्याच्या विरुद्ध दिशेला आपण काय होत असतो, वाकत असतो, इकडे तिकडे होत असतो, बरोबर आहे की नाही. असं काय होतं, तर हे आहे दिशेचे जडत्व. ठीक आहे विद्यार्थ्यांना, 3 जडत्वाचे प्रकार होते, आपण ते अभ्यासले. विरामावस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. याच्यानंतर आपण दाब या संकल्पनेचा अभ्यास करूयात. त्याला प्रेशर असं म्हणतात. काय माहिती दिली बघा, दुचाकी आणि 4 चाकांच्या गाड्याच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही बघितलं असेल, 2 प्रकारचे असतात वायर पंप असतात, बरोबर आहे की नाही. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडे असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. पेट्रोल पंपावरती डिजिटल मीटर असतात. आपण गाडी वगैरे रिपेअर करायला गेलो तर त्याच्यामध्ये दाब दर्शवणारी एक तबकडे असते, ज्याच्यावरती काटा हलत असताना आपल्याला दिसत असतो, बरोबर की नाही. यंत्राने एका विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब काय केला जातो, वाढवला जातो. आपण हवा भरतो म्हणजे काय, तर टायरमधल्या हवेचा दाब वाढतो. हवा भरतो म्हणजे काय, तर टायरमधील हवेचा दाब वाढवत असतो यंत्राच्या साहाय्याने. सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना सुद्धा बल लावावं लागते. आपल्याला माहिती आहे की आपण ते हातपंप असतो बघा, हाताने मारत असतो आपण, त्याच्यामुळे आपण काय करत असतो, हवेवर दाब देत असतो. तिथे बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. मग या सर्व उदाहरणांना आपल्याला एक स्पष्ट गोष्ट कळून येते, बल आणि दाब यांचा संबंध आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपल्याला दाब लावायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, बल द्यावं लागतं. बल दिल्याशिवाय दाब प्रयुक्त होत नाही. मग दोन्ही संकल्पना सारख्या आहेत का, तर नाही, पूर्णपणे वेगळ्या आहेत. बल ही संकल्पना पूर्ण वेगळी, दाब ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. काय आहे, चला पहा. अजून एक कृती दिलेली आपल्याला बघा त्यांनी, काही टोकदार खिळे घ्या. काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीत ठोका. खिळे घेतला, हातोडी घेतली, लाकडावर ठोकली, आत जातो खिळा. त्यातील एखादा खिळा घेऊन तो काय करा माहिती का, लोखंडी खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकण्याचा प्रयत्न करा. काय होते ते बघा. आपण काय करतो, जेव्हा लोखंडी खिळा घेऊन ठोकत असतो, ते ज्याच्यावरती आपण हातोडे मारतो ते पसरट असतं त्याचं डोकं आणि खालचा टोक धार असतं, बरं की नाही. आपण तसं मारले खिळात जातो. आता आपण काय करू, खिळा उलटा करून ठेवू, म्हणजे ते जे चपटं डोकं होतं ते खाली करू आणि जे लोखंडी टोक आलेलं होतं ते टोक वरती घेऊन त्या टोकावर हातोड्याने मारू. आत जाईल का हो खिळा, आत जाईल का खिळा, निश्चितच आतमध्ये खिळा जाणार नाही. का बरं गेला नाही, बघा ना आपल्या इथे सांगतात. आपण बल लावलं नव्हतं का, हो बल लावलं होतं की, बल सुद्धा लावलं गेलं. बल लावून सुद्धा याच्यावरती आत का नाही गेलं, मग बघा सांगतात. खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही, बरोबर आहे. ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात,
पण आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचू शकतो. या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. बरोबर आहे की नाही? ड्रॉइंग बोर्डवरती आपण जर पिना टोचवण्यासाठी आपण आपला अंगठ्यानं जर दाबू लागलो तर ते आपल्यालाच दुखतं, मग त्रास होतो त्याचा. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला हे कळतं का पोरांनो? आता एक गोष्ट आपल्याला विद्यार्थ्यांना ह्याच्यातून आवर्जून कळून येते की येथे दाब ही गोष्ट जशी बलावर अवलंबून आहे तसंच दाब ही गोष्ट जी आहे ती वस्तूच्या क्षेत्रफळावरती देखील अवलंबून आहे. कसं इथं सांगतात बघा आपल्याला. या साध्या प्रयोगातून कळते आपल्याला की खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात सहज घुसला. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपं आहे. बरोबर आहे की नाही? डोक्यावर हातोडा मारला तर खिळा सहजपणे, उलटा करून मारल्यानंतर गेलो होतं का? नाही. जरा डोके चालवावं. भाजी फळे चिरताना धारदार सुरीनं कापणे सोपे जाते. बोथट सुरी अशा कामी उपयोगी पडत नाही. आपल्या सुरीची जर धारच निघून गेली तर आपल्याला भाजी वगैरे चिरता येते का? नाही चिरता येत. त्यासाठी धार असावं लागतं. धार असावं लागतं म्हणजे काय? त्याचं क्षेत्रफळ कमी होतं. आपण एखाद्या वस्तूला धार लावतो म्हणजे काय? तर त्याचं क्षेत्रफळ कमी करत असतो. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. इथं दाबाची व्याख्या दिलेली आहे आपल्याला. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. व्याख्या: एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. लंब दिशा 90 अंशाचा कोन. म्हणून दाबाचं सूत्र तयार करून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. दाब बरोबर बल आणि भागिले, छेद म्हणजे भागिले, ज्यावर प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. म्हणजे दाब हा बल आणि क्षेत्रफळ या दोघांवर अवलंबून असतो. जेवढं बल जास्त तेवढा दाब जास्त, जेवढा बल कमी तेवढा दाब कमी. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत उलट, जेवढं क्षेत्रफळ जास्त तेवढा दाब कमी येतो आणि जेवढा क्षेत्रफळ कमी येतो तेवढा दाब मात्र कसा असतो? जास्त असतो. मग हे दाब मोजतात कशामध्ये? आपल्याला माहिती आहे बल हे न्यूटन मध्ये मोजलं जातं. दाबाचं एकक काय आहे मग? दिलंय बघा इथं. लक्षात घ्या, आपण सध्याला फक्त केवळ पृष्ठभागावरील त्यास लंब असलेल्याच बलाचा विचार करतो. इतर बलाचा विचार आपल्याला पुढच्या इयत्तांमध्ये करायचा आहे, इयत्ता 8वीत नाही. बलाचे एसआय पद्धतीत एकक न्यूटन आहे, तर क्षेत्रफळाचे एकक काय आहे? मीटर वर्ग, किंवा त्यालाच आपण चौरस मीटर असं म्हणतो. सूत्रामध्ये जर या किमती ठेवल्या तर आपल्याला कळून येईल की दाबाचे एकक हे न्यूटन प्रति मीटर वर्ग आहे. दाबाचे एकक काय आहे? न्यूटन प्रति मीटर वर्ग असं म्हणतात. आणि या न्यूटन प्रति मीटर वर्गलाच आपण काय म्हणतो? पास्कल असं म्हणतात. PA. पास्कल दाखवायचं कशाने? PA न दाखवलं तर. हवामानशास्त्रात दाबाचे एकक हे बार असे आहे. पास्कल हे आपण आपल्या गणित सोडवताना वापरू शकतो, परंतु हवामानशास्त्र जिथे वातावरणीय दाबाचा विचार केला जातो ते खूप मोठं असतं. त्यासाठी तिथं पास्कल न वापरता ते कुठलं एकक वापरलं जातं? बार. एक बार बरोबर किती? 10⁵ पास्कल एवढे. ठीक आहे. दाब ही एक अदिश राशी, याला दिशेचा काही संबंध येत नाही. क्षेत्रफळ वाढले की बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्या बलाचा दाब वाढतो. याच्यावर आपण चर्चा मगाशीच केली. आता एक उदाहरण सांगितलेलं बघा तुम्हाला. उंट बघितलं असेल तुम्ही. उंट, बरोबर आहे की? उंटाच्या पायाचे तळवे कसे असतात? तो एकदम पसरट असतात. त्या पसरट असण्याच्या मग स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक उंटाचं उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला इथे, की उंटाच्या पायांचे तळवे एकदम पसरट असतात. त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब सुद्धा काय होतो? कमी होतो. लक्षात घ्या. म्हणूनच उंटाचे पाय वाळूत घसत नाहीत आणि त्याला चालणे सोपे जाते. चित्रामध्ये बघा ना तुम्ही, उंट हा खूप उंच प्राणी आणि वजनदार सुद्धा, त्याचं वजन सुद्धा खूप जास्त आहे. पण त्याचे पाय रुतत का नाही? तो वाळूमध्ये न रुतण्याच्या मागचं कारण काय? तर त्याचं क्षेत्रफळ जे आहे ना, पायाचं क्षेत्रफळ ते खूप जास्त आहे. आणि क्षेत्रफळ जास्त असल्या कारणामुळं त्याचं बल काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आणि बल कमी पडल्या कारणामुळे उंटाचे पाय हे त्याच्यामध्ये रुतत नाहीत आणि उंट सहजपणे काय करू शकतो? त्याच्यामध्ये चालू शकतो. ठीक आहे. चला तर मग थांबूयात आपण. तर मग विद्यार्थ्यांनो, निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बलाचे प्रकार, संपर्क बले, असंपर्क बले, संतुलित बले आणि असंतुलित बले यांचा अभ्यास आपण केला. त्यासोबतच जडत्व म्हणजे काय, दाब म्हणजे काय, दाब कशामध्ये मोजला जातो त्याची एकक सुद्धा आपण अभ्यासले असेल. जाता जाता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा उपक्रम देऊन जातोय. सर्वांनी तो उपक्रम घरात करून बघायचा बरं का बाळांनो.
तुम्ही काय करायचं, आपल्या घरामध्ये जे 2 लोहचुंबक असतात ना, आपण जो प्रयोग पुस्तकात बघितला तशाच पद्धतीने ते 2 लोहचुंबक काय करायचे, प्लास्टिकच्या बाटलीवर लावायचे आणि हे 2 प्लास्टिकची बाटली एका मोठ्या डबामध्ये ठेवून चुंबकामध्ये निर्माण होणारं आकर्षण बल आणि प्रतिकर्षण बल या दोन्हीचा अभ्यास करायचा आहे, या दोन्हीचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपण काय करणार आहोत तर त्याच्या मार्फत संपर्क बल आहे का असंपर्क बल आहे याचा निष्कर्ष देखील तुम्ही काढून बघायचा आहे. करणार ना मग तुम्ही सर्वजण? ठीक आहे, मजेत राहा.